आहोत. कळत आहे कावेरी नदीचा तिथून उगम होतो त्या ठिकाणी. हे माझी एक व्ह्युअर आहेत माझ्याबद्दल चौकशी करते. थँक्यू मॅडम. शुभप्रभात मंडळी. कूर्ग पर्यटनाचा आमचा आजचा दुसरा दिवस. काल प्रवासात थकल्यामुळे छान जेवून आम्ही आराम केला. सकाळच अंथरुणातून उठून खिडकीबाहेर डोकावलं. समोरील टेकडीवर पावसाचे ढग उतरले होते. सगळीकडे ढगांचं आच्छादन पसरलं होतं. थोडा थोडा पाऊस देखील पडत होता. वातावरणात गारवा होता. त्याचा सुखद अनुभव घेत आजच्या पर्यटन स्थळांकडे जाण्याची तयारी केली. सर्व तयारी करून आम्ही बाहेर पडलो. जवळच असलेल्या उडपी गार्डन रेस्टॉरंटमध्ये नाश्ता केला. आमचा हा दुसरा दिवस. आता मस्त नाश्ता केलेला आहे आणि आता आम्ही निघालो आहोत तळ कावेरी. कावेरी नदीचा जिथून उगम होतो त्या ठिकाणी. मंडळी, मडिकेरी शहराच्या गर्दीतून आपण बाहेर आलो. मडिकेरीहून तळ कावेरी अंतर 48 किलोमीटर असून इथे पोचायला 1.5 तास लागतो. पण आता थोडा पाऊस आहे व रस्ता देखील अरुंद आहे. घाटातील नागमोडी वळणे त्यामुळे गाडी काळजीपूर्वक चालवावी लागते. मंडळी, आपला प्रवास चालू झाला आहे या सुंदर मार्गावरून कावेरी नदीच्या उगमाकडे. समोर आपल्याला जो बोट दिसतो तो मार्ग मंगलोरला जातो. आपल्याला डावीकडे वळण घेऊन तळ कावेरीला जायचं आहे. मंडळी, मडिकेरी ते तळ कावेरी प्रवास करताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला कॉफीचे मळे, पावसामुळे ओलीचिंब झालेली दाट गर्द झाडी, रस्त्याच्या बाजूला व झाडातून दिसणारी येथील छोटी मोठी घरे, पश्चिम घाटातील ब्रह्मगिरी पर्वतांच्या रांगा आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला मारलेल्या पांढऱ्या पट्ट्या. एखाद्या कुशल चित्रकाराने कॅनव्हासवर आपल्या कुंचल्याने रेखाटलेल्या निसर्ग चित्राप्रमाणे भासणाऱ्या मार्गावरून प्रवास करताना पर्यटन स्थळाकडे जाण्याची ओढ जरी मनात असली तरी हा प्रवास संपूच नये असं वाटत होतं. आता थोड्याच वेळात मडिकेरी ते तळ कावेरी मार्गावर असलेल्या भागमंडला या ठिकाणी असलेल्या भागंडेश्वर मंदिर व त्रिवेणी संगम या पवित्र तीर्थक्षेत्राला भेट देऊन आपण पुढे तळ कावेरीला जाणार आहोत. मंडळी, आता आपण भागमंडला या ठिकाणी आलो आहोत. त्रिवेणी संगमाच्या काठावरच असलेले हे श्री भागंडेश्वर शंकराचे मंदिर. हे मंदिर केरळ आणि द्रविड शैलीतील वास्तुकलेचे एक सुंदर उदाहरण असून त्याचे लाल टाईलचे छत लक्षवेधी आहे. येथे भगवान शिव, सुब्रमण्यम, गणपती आणि विष्णू यांची मंदिरे आहेत. आतमध्ये चित्रीकरणास बंदी असल्यामुळे आम्ही आतमध्येच दर्शन घेऊन त्रिवेणी संगमाकडे आलो.
त्रिवेणी संगमावरचा हा स्वच्छ व सुंदर परिसर. संगमावर भाविक स्नान करून भागंडेश्वराचे दर्शन घेऊन तळ कावेरीला जातात. या ठिकाणी कावेरी, कनकी व भूमिगत सुज्योती नदीचा संगम होऊन ती या ठिकाणाहून पुढे वाहत जाते. पुढे कावेरीला तिच्या मार्गात अनेक उपनद्या येऊन मिळतात. वेगवेगळ्या पान झाडांनी व फूल झाडांनी सुशोभित केलेला त्रिवेणी संगमावरील हा सुंदर परिसर. मंडळी, त्रिवेणी संगम व भागंडेश्वर मंदिराचे दर्शन घेऊन आता आपण चाललो आहोत तळ कावेरीला. येथून तळ कावेरी 8 किलोमीटर अंतरावर आहे. भागमंडला ओलांडलं की हवाच बदलते, गारवा वाढतो. ब्रह्मगिरीच्या जंगलातून दोन्ही बाजूला दाट झाडी, मध्येच धुक्याचे लूट आणि वळणं इतकी तीव्र की समोरून गाडी आली की जरा जपूनच गाडी चालवावी लागते. सतत हॉर्न वाजवावा लागतो. प्रत्येक वळणावर निसर्गाचं वेगळं रूप आपल्याला पाहायला मिळतं. कोडगू जिल्ह्यातील हे एक प्रमुख सुरक्षित वन्यजीव अभयारण्य आहे. हे क्षेत्र जैवविविधतेसाठी प्रसिद्ध असून पर्यटकांमध्ये ट्रेकिंग आणि निसर्ग पर्यटनासाठी अत्यंत लोकप्रिय आहे. ब्रह्मगिरी वन्यजीवन अभयारण्यात हत्ती, वाघ, बिबट्या, भारतीय गवा, रानकुत्रे आणि दुर्मिळ लायन टाईड मकाक म्हणजेच माकडाची एक प्रजाती यांचे नैसर्गिक अधिवास आहे. पण मंडळी, आम्हाला मात्र प्रवासात यातल्या कुठल्याच प्राण्यांचं दर्शन झालं नाही. क्षेत्राला ब्रह्मगिरी हे नाव येथील सर्वोच्च शिखरावरून देण्यात आले आहे, ज्याची उंची 1607 मीटर इतकी आहे. समोरच दाट धुकं, जणू ढगच डोंगरावर उतरलेली. ढगांच्या डोंगरावरील लपंडावाच्या खेळातच आम्ही तळ कावेरीला पोहोचलो. समोरच धुक्यातील तळ कावेरी उगमाचं मोठे प्रवेशद्वार पाहताना वाटलं की पौराणिक सिनेमांमध्ये देव लोकांचा स्वर्ग दाखवायचा तो हाच का बरं. फुल धुकं आहे आणि धुक्यातच आम्ही चाललोय. म्हणजे बघा इथलं वातावरण कसं असेल. ब्रह्मगिरी पर्वत रांगेतील तळ कावेरी या ठिकाणी समुद्र सपाटीपासून 1341 मीटर उंचीवरील हे कावेरीचे पवित्र कुंड. या कुंडातच कावेरी नदीचा उगम होतो. कुंडाच्या बाजूलाच असलेल्या कावेरी देवीचे दर्शन घेणारे भाविक या जागेचा पौराणिक कथांमध्ये देखील संदर्भ आपल्याला आढळतो. दक्षिण भारताची वरदायिनी असलेली ही कावेरी नदी कर्नाटक, थोड्यासा केरळ प्रदेशातून तामिळनाडूला 800 किलोमीटरचा प्रवास करत बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. कर्नाटकात हिला कावेरिम्मा म्हणून ओळखतात. तामिळनाडूमध्ये पोन्नी म्हणून हिची ओळख आहे. पोन्नी म्हणजेच सुंदर नदी. कधी ढग, पाऊस, धुकं यांचा लपंडावाचा अनुभव घेत कावेरी नदीच्या पवित्र जागेचं व परिसरात असलेल्या मंदिराचे देवांचं दर्शन घेऊन आम्ही मडिकेरीला राजाशी या पर्यटन स्थळाकडे निघालो. सर्दी
परतीच्या मार्गावर काही सुंदर निसर्गाच्या ठिकाणाचे व्हिडिओ व फोटो काढायची इच्छा पूर्ण करून घेतली. मंडळी, आता आपण आलो आहोत मडिकेरीतील पर्यटकांचे पसंतीचे ठिकाण म्हणजेच राजा सीट. कोडगूचे राजे जिथे बसून सूर्यास्त पाहायचे तीच जागा. ही एक सुंदर बाग असून या ठिकाणी लहान मुलांच्या मनोरंजनासाठी प्राण्यांचे पुतळे आपल्या नजरेस येतात. या Subscribe to, yeah. हे माझी एक व्ह्युअर आहेत. त्यांनी सांगितलं की माझं यूट्यूबचं चॅनल बघितलंय आणि ह्या तिबेटियन आहेत. तर मला देखील फार बरं वाटलं की एक तिबेटियन माझ्याबद्दल चौकशी करते. थँक्यू मॅडम. Bye. कुर्गच्या निसर्गाचा आनंद घेणारी ही पर्यटक मंडळी. इथे फिरताना गारवा जाणवत होता आणि पावसामुळे सूर्यास्त दिसणार नव्हता, पण इथला निसर्ग मात्र मनाला सुखावणार. काही ठिकाणी येथील निसर्गाचा सुंदर नजारा पाहण्यासाठी छोटे मंडप उभारले, ज्याला गझेबो म्हणून ओळखलं जातं. आम्ही आता त्याच ठिकाणी जात आहोत. आता खास जागा आहे आमच्यासाठी, तिथे जाणार आहे. छोट्या मंडपातून मडिकेरीचा मन प्रसन्न करणारा निसर्ग व डोंगर दऱ्यातून ढगांचा लपंडाव पाहून धन्य झालो. याच ठिकाणी असलेल्या जीप लाईनचा साहसी खेळ पाहिल्यावर मला देखील तो खेळ खेळण्याची इच्छा झाली आणि मी त्या झीप लाईन खेळाचा आनंद घेतला. चला मंडळी, मडिकेरीतल्या स्कॉटलंडमध्ये हा फरार मी करतोय. यस ओके. मडिकेरी त्यामध्ये हरवलेला आहे. थैंक यू. अभी दूसरा रूम कैसा लगा सर? अरे यार देखो ये मजा. कहाँ से हो आप? मुंबई मुंबई. नीचे उतरिए, अब फिर से वापस जाना है, ठीक है? अरे जाना ही है. बैठते हैं. ओके थैंक यू. बदन पीछे कीजिए. रेडी रेडी. थैंक यू. Very good. Yes. थोडेसे फोटो व व्हिडिओ शूट करून आम्ही आमच्या होमस्टेवर परतलो. थँक्यू. नमस्कार मंडळी, आमचा कूर्ग पर्यटनाचा हा तिसरा दिवस. आत्ता आम्ही बेंगलोरला जात आहोत. वाटेतच भारतात वसलेला तिबेटी तुकडा म्हणजेच कुर्ग जिल्ह्यातील पायलाकुप्पे येथे असलेली नामड्रोलिंग मॉनेस्ट्री, ज्याला कर्नाटकातील गोल्डन टेम्पल म्हणून ओळखले जाते, ते ठिकाण आपण पाहणार आहोत. वाटेतच रस्त्याच्या बाजूला असलेली ही कॉफीची बाग. कॉफीच्या झाडावर नुकतीच आलेली ही फळे ही पूर्ण तयार व्हायला 6 ते 7 महिने लागतात. कॉफीचे मळे, गार हवा, डोंगराशी लपंडाव खेळणारे ढग आता मागे राहिले. आता आपण नामड्रोलिंग मॉनेस्ट्रीच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी आलो आहोत. मुख्य प्रवेशद्वारातून आत शिरताच मोठं पटांगण व चारी बाजूला 2 मजली इमारत
व रंगीबेरंगी फडकणाऱ्या पताका पाहून कूर्गच्या कॉफीच्या मळातून तिबेटला पोचल्यासारखं वाटलं. पटांगणातून दुसऱ्या प्रवेशद्वारातून आत शिरतात समोरच पॅगोडासारखी व मोठं गोल चक्र असणारी इमारतीचं दर्शन झालं. तिच्यावरचा सोन्याचा कळस व दलाई लामांचं मोठं पोर्ट्रेट असणारी इमारत म्हणजेच कर्नाटकातील गोल्डन टेम्पल. काचेच्या बंदिस्त जागेत हजारो देवणारे दिवे. मुख्य प्रार्थना स्थळाच्या समोर असलेली ही मोठी घंटा. मुख्य प्रार्थना मंदिराच्या खांबावरील नक्षीकाम, भिंतीवरील ढांकाचित्रे, पर्यटकांना सूचना देणारा लामा, मंत्रपठण करून आपल्या हातातील रबरी हातोड्याने मोठ्या पितळी परातीवर मारल्यानंतर उमटणारा ध्वनी. मुख्य प्रार्थना स्थळाच्या दारातून आत पाऊल टाकलं की भव्य सोनेरी मूर्तींचं होणारं दर्शन. बुद्धाच्या मूर्तीवर बुद्धाचं चित्र असलेला मोठा पडदा असल्यामुळे बुद्धाच्या मूर्तीचं दर्शन आम्हाला झालं नाही. एका बाजूला अनेक लामा पांढऱ्या तैलाचा थर रचत चालू असलेला धार्मिक विधी. मूर्तीच्या खाली दिव्यांची केलेली आरास. जवळजवळ 400 ते 500 लामांचा धीरगंभीर प्रार्थनेचा आवाज. इथे आपण स्तब्ध होतो. कूर्ग जिल्ह्यातील बायलाकोप्पे या ठिकाणी जगातील तिबेटी बौद्ध धर्माचा निंग्यम्या पंथाचे सर्वात मोठे शिक्षण केंद्र असून या मठात 5000हून अधिक भिक्षू आणि भिक्षुणी व पात्र शिक्षकांचा समुदाय. ताशी लुंपो हा लहान मठ, नामोड्रलिंग मठ व काही तिबेटी देवस्थाने असून सुमारे 16,000 तिबेटियन या ठिकाणी वास्तव्य करतात. येशे ओडसाल शहरात रॉल्डी नावाची एक माध्यमिक शाळा, भिक्षू भिक्षुणींसाठी बौद्ध तत्वज्ञान विद्यापीठ ज्याला रोस्ट्रा असं म्हणतात, तिबेटियन रेस्टॉरंट, तिबेटियन बाजार, वृद्धाश्रम आणि रुग्णालय या ठिकाणी आहे. भारतात वसलेला हा तिबेटचा एक तुकडाच म्हणावा लागेल. मंडळी, हे फक्त पर्यटनाचे ठिकाण नसून एक संयम, शिकवण व अनुभव आहे जो मला या ठिकाणी भेट दिल्यानंतर जाणवला. याच परिसरातील सुंदर बागेत फोटो काढले. आकाशातील ढग जिथे डोंगर दऱ्यांबरोबर लपंडाव करतात, धुकं जिथे हिरवाईला आलिंगन देण्यास आतुर असते, जिथे पाण्याचे थेंब जमिनीवर पडायला आसुसलेले असतात, असा कूर्गच्या निसर्गाचा आनंद मनात साठवत व राजा सीट ठिकाणावरील झीप लाईनची मजा घेऊन आणि नामोड्रलिंग मॉनेस्ट्रीचा संयम, शिकवण व अनुभव घेऊन आम्ही 3 दिवसाच्या कूर्ग पर्यटनाची सांगता केली. मंडळी, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब देखील करा. तोपर्यंत काळजी घ्या आपली आणि आपल्या कुटुंबाची.